आणि सर्व साहित्य जवळ घेऊन बस. नमस्कार मित्रांनो, सोहमार्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते. मित्रांनो, संक्रांतीचा हा दिवस आहे. आजच्या दिवशी सुगड पूजन जे आहे ते करायचं आहे. तर याची तयारी मी सर्व करून ठेवलेली आहे. तर सुगड पूजनच्या आधी करायची आहे मला देवपूजा. तर चला मग बघूयात सुगड पूजनसाठी मी काय काय तयारी केलेली आहे. तर बघा, सर्व साहित्य जे आहे ते आधीच असं बनवून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, पूजा करताना अगदी सोपं पडतं. तर या ठिकाणी ऊस घेतलेला आहे, वटाण्याच्या शेंगा आहेत, गाजर आहे आणि या ठिकाणी बोरं, भुईमुगाच्या शेंगा, सर्व साहित्य जे आहे ते घेऊन ठेवल्यामुळे पूजा करताना अगदी सोपं होतं. आरतीचं ताट देखील या ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे. याच्यात तिळगुळ टाकायचे आहेत आणि या ठिकाणी वाणासाठी बघा मी काय आणलेलं आहे, उदबत्तीचं स्टँड. तर जे उपयोगाला होतं बघा तेच आणत असते. तर या ठिकाणी देवपूजेसाठी उदबत्तीचं स्टँड जे आहे ते आपल्याला लागतं. त्यामुळे आता लुटण्यासाठी मी या ठिकाणी आणलेलं आहे उदबत्तीचं स्टँड आणि हे आहेत बिबे. तर हे सर्व ताटामध्ये काढून घेते आणि त्यानंतर रोजची जी देवपूजा आहे ती करणार आहे. तर बघा, हे सर्व जे आहे ते आपल्याला सुगडमध्ये टाकावं लागतं. तर तयारी करून ठेवल्यामुळे पूजा अगदी छान होते. कोणताही सणवार असो तो बघा आपण अगदी आनंदाने साजरा केला पाहिजे. यामुळे काय होतं, आपलं जे मन आहे ते अगदी प्रसन्न असं असतं आणि ज्यावेळेस आपलं मन प्रसन्न असतं बघा त्यावेळेस आपलं कामामध्ये अगदी छान असं लक्ष लागतं. त्यामुळे बघा आपलं मन प्रसन्न राहणं फार गरजेचं आहे. तर आज संक्रांतीचा दिवस आहे त्यामुळे गजरा जो आहे तो आणलेला आहे. आधी गजरा लावून घेते आणि त्यानंतर बाकीची तयारी करते. कोणताही सणवार असो तो बघा आपण अगदी छान पद्धतीने साजरा केला पाहिजे. काही ना काहीतरी त्या सणाचं विशेष असं महत्त्व असतं आणि त्या सणासंबंधित जे काही आपण करता आलं पाहिजे आपल्याला ते आपण केलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा सुगड जे आहेत ते आणलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत आणि हे आहेत बोळके. तर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची पूजा जी आहे ती करणार आहे. तर तिळगुळ जे आहेत ते काढून घेते. हे सर्व साहित्य ज्यावेळेस आपण जवळ घेऊन बसतो त्यावेळेस पूजा करताना आपल्याला धावपळ जी आहे ती जास्त करावी लागत नाही. त्यामुळे सर्व साहित्य जवळपास घेऊन बसा आणि त्यानंतर पूजेची तयारी करा. तर या ठिकाणी आता पूजा करून घेते. देवाला स्नान वगैरे घातल्यानंतर मी सुगड पूजनची तयारी जी आहे ती करून ठेवलेली होती. आता या ठिकाणी अष्टगंध आणि चंदन जे आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर घालणार आहे देवाला वस्त्र. तर बघा या ठिकाणी फुलं जे आहेत ते मी घेऊन बसत आहे. हे जे चंदन आहे ते बघा थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करावं लागतं आणि त्यानंतर हे जे चंदन आहे ते चांगलं लागतं. तर हे पिवळ्या कलरचं चंदन आहे. हे चंदन खूप छान असं आहे. तर हे चंदन जे आहे ते मी रोज वापरते पूजा करताना. स्वामी समर्थ महाराजांना या ठिकाणी बघा पंचामृताने स्नान जे आहे ते मी घातलेलं होतं. आता त्यांना हिना अत्तर जे आहे ते लावून घेणार आहे. तर बघा स्वामी महाराजांना हिना अत्तर जे आहे ते फार आवडतं त्यामुळे हिना अत्तर जे आहे ते मी या ठिकाणी लावून घेत आहे. तर बघा पूजा करताना ना या ठिकाणी सर्व गोष्टी जर आपण अगदी आनंदाने केल्या तर बघा आपलं मनाला किती छान समाधान वाटतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय महाराजांना हिना अत्तर मी लावून घेत आहे. या ठिकाणी बघा महाराजांना हिना अत्तर लावल्यानंतर अष्टगंध जे आहे ना ते लावून घेणार आहे. स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंधच लावायचा आहे. आणि बघा आज संक्रांत असल्यामुळे महाराजांना देखील मी वस्त्र घालणार आहे. तर ज्या दिवशी सण वार असतात तर त्या दिवशी विशेष असे वस्त्र जे आहेत ते मी सर्व देवांना घालतच असते. तर आज देखील मी सर्व देवांना वस्त्र जे आहे ना ते घालणार आहे. तर या ठिकाणी अष्टगंध जो आहे तो लावून घेत आहे. तर हा थोडासा ओला अष्टगंध आहे. याला पाण्यामध्ये वगैरे असं भिजवावं लागत नाही. ओला असल्यामुळे अगदी छान लागतं. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी वस्त्र जे आहेत ना ते मी स्वामी महाराजांना घालत आहे आणि सर्व वस्त्र असे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. सर्व देवांचे यामध्ये वस्त्र आहेत, मुकुट आहेत, छानशा माळा आहेत. संक्रांतीच्या दिवशी बघा सकाळपासून धावपळ जी आहे ती चालूच असते कारण आजच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवावा लागतो. तर आज मी तिळगुळाच्या पोळ्या ज्या आहेत ते बनवणार आहे. आणि बघा आजच्या दिवशी 5 सुवासिनीला हळदी कुंकू जे आहे ते देखील द्यायचं असतं, वाण जे आहे ते देखील द्यायचं असतं. तर बरीचशी तयारी जी आहे ती आणखीन करायची आहे.
तर या ठिकाणी सर्व देवांना वस्त्र जे आहे ते घालून घेणार आहे, देवपूजा जी आहे ती करणार आहे, त्यानंतर सुगड पूजनची सर्व तयारी जी आहे ती करणार आहे। तर या ठिकाणी बघा महाराजांना वस्त्र जे आहे ना ते घातलेले आहे आणि आता बाकीच्या देवांना वस्त्र जे आहे ते घालून घेते। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता त्यावेळेस सर्वात प्रथम दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे। या ठिकाणी सर्व देवांना वस्त्र घालताना थोडीशी अडचण जी आहे ती होत होती, तर दिवा जो आहे तो मी साईडला काढून ठेवलेला आहे। देवांना वस्त्र घातल्यानंतर दिवा जो आहे तो मी ठेवणार आहे। तर बघू शकताय खूपच सुंदर असे स्वामी महाराज या ठिकाणी दिसत आहेत आणि आता बाळकृष्णाला वस्त्र जे आहे ते घालून घेत आहे। पिंक कलरचा जो ड्रेस आहे ना तो खूपच छान असा दिसत होता आणि बासरी जी आहे ती देखील बाळकृष्णाला आणलेली आहे। या ठिकाणी छोट्या छोट्या माळा ज्या आहेत त्या देखील आणलेल्या आहेत। तर 2 ते 3 ड्रेस कृष्णाचे माझ्याकडे आहेत। तर हा पिंक कलरचा जो ड्रेस आहे तो खूपच छान आणि खूपच मस्त असा दिसत होता। ज्या कलरचा ड्रेस असतो त्याच कलरचं मॅचिंग असं मुकुट जे आहे ते मी घेत असते। तर या ठिकाणी बाळकृष्णाला जो पिंक ड्रेस घेतलेला आहे ना त्याचाच मॅचिंगचं हे मुकुट आहे। तर याच्यामध्ये देखील पिंक आणि येलो कलर आहे। तर या ठिकाणी बघा आधी बाळकृष्णाला ठेवून घेते आणि त्यानंतर मुकुट घालते, कारण मुकुट जो आहे तो पडत होता, त्यामुळे या ठिकाणी ठेवल्यानंतर मुकुट जे आहे ते घालून घेत आहे। बघू शकताय खूप सुंदर असे बाळकृष्ण दिसत आहेत। सकाळी सकाळी ज्यावेळेस आपल्या घरातील देवपूजा होते बघा, त्यावेळेस घरातील वातावरण किती छान आणि सुंदर असं असतं आणि दिवसभर आपल्या घरातील जी कामे आहेत ती अगदी छान पद्धतीने होतात। त्यामुळे शक्यतो सकाळी सकाळी देवपूजा जी आहे ती करून घेत जा। तर बघू शकता या ठिकाणी नंदादीप जो आहे तो मी लावत आहे। सकाळी स्वच्छ असा धुवून घेतलेला होता, छोटा दिवा लावलेला होता, आता नंदादीप लावत आहे। तर बघा देवापुढे सतत दिवा जो आहे ना तो तेवत ठेवला पाहिजे। तर या ठिकाणी नंदादीपाला देखील हळदी कुंकू जे आहे ते लावून घेत आहे। तर दिवा लावल्यानंतर आपल्या घरातील वातावरण आणि आपलं जे देवघर आहे ते किती छान दिसायला लागतं। तर बघू शकताय तुम्ही दिवा जो आहे तो मी प्रज्वलित केलेला आहे। माझ्याकडे ना 2 प्रकारचे अष्टगंध आहेत, एक आहे पिवळ्या कलरचा अष्टगंध आणि दुसरा आहे पांढऱ्या कलरचा अष्टगंध। पिवळ्या कलरचा अष्टगंध खूप छान वाटतो, त्यामुळे हाच अष्टगंध जो आहे तो मी देवाला वापरत असते। आता पांढऱ्या कलरचा जो अष्टगंध आहे तो संपत आलेला आहे। तर या ठिकाणी आता सर्वात प्रथम देवांना तिळगुळ जे आहेत ना ते ठेवून घेणार आहे, कारण आज आहे संक्रांत, त्यामुळे सर्वात प्रथम देवाला तिळगुळ ठेवून घेते। मित्रांनो, प्रत्येक सणाचं विशेष असं महत्त्व असतं आणि त्यानुसारच आपण सणवार जे आहेत ते करत असतो। तर आज संक्रांतीच्या दिवशी सर्व देवांना स्नान वगैरे घालून घेतलेलं होतं, नवीन वस्त्र घातलेली होती आणि या ठिकाणी देवपूजा केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं घर आणि आपलं मन किती प्रसन्न असतं। आणि असं तुमच्याबरोबर होतं का? मला तर खूप प्रसन्न असं वाटतं ज्यावेळेस आपण देवपूजा करतो आणि माझा संपूर्ण दिवस अगदी छान असा जातो। आता हे जे 2 दिवे आहेत ते सुगडचे पूजन करायच्या वेळेस ठेवणार, ते साईडला ठेवत आहे। आणि बघा आज कवड्या ज्या आहेत ना हे अशा कवड्या देवघराला लावणार आहे।
आहे ही जागा जी आहे आणि सर्व साहित्य जवळ घेऊन बसते, मग पूजा वगैरे करायला सोपं पडतं. द्यायचं याची काही गरज नाही लागेल. याच्यामध्ये बघा छोटेसे असे बोळके असतात, तर हे टाकलेलं आहे. आधी सर्वात आधी तूप लावून घेते. हे सर्व जे सुगड आहेत ते सर्वात प्रथम आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते आणि त्यानंतर हळदी कुंकाचे बोट जे आहेत ते ओढायचे आहेत. आणि बघा याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि बाकीचे जे आपण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. वटाणा, हरभरा, ऊस, बोर हे सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हा जो दोरा आहे तो मी असा लावून घेत आहे. तर काही भागामध्ये दोरा लावला जातो तर काही भागामध्ये सुगडला असं दोरा लावत नाही. तर आता या ठिकाणी सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेते. सुगड पूजन करण्यासाठी बघा या ठिकाणी जास्त वेळ लागत नाही, परंतु हे जे साहित्य आहे याचीच तयारी करायला जास्त वेळ लागतो. आपण तयारी करून घेतलेली असेल तर पूजा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होते. तर या ठिकाणी वटाणा जो आहे तो टाकायचा आहे, बोरं टाकायचे आहेत, गाजर, बिबा हे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तिळगुळ जे आहेत ते थोडं थोडं टाकायचं आहे. तर बघा पूजा जी आहे ती शक्यतो सकाळीच केली जाते. तर आता तिळगुळ जे आहेत ते टाकून घेत आहे. तर सकाळी सकाळी पूजा जी आहे ती माझी झालेली होती. तर आता या ठिकाणी दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. कलर भरायचे आहेत. फक्त 2च कलर शिल्लक आहेत. रांगोळी आणलेली आहे पण भरून ठेवलं नाही, त्याला धुवून ठेवलेलं होतं. 2 कलर वरती होते त्यामुळे टाकलेलं आहे. बघा त्याच्यात रांगोळी भरून कलर भरून घेते. पूजा संपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मी रांगोळी काढते, कारण बघा पूजा करत असताना रांगोळी मोडते. त्यामुळे बघा संपूर्ण पूजा झाल्यानंतरच रांगोळी जी आहे ती काढून घेत असते. तर बघा मला ज्या पद्धतीने रांगोळी येते तशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करत असते मी. सुगड पूजन जे आहे ते झालेले आहे. आता 5 सवासिनीला हळदी कुंकू आणि वाण देऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतरच उपवास जो आहे तो मी सोडणार आहे. तर बघा आरती जी आहे ती करत आहे. सर्वजण आरती जी आहे ती घेणार आहेत.
पूजा जी आहे ती माझी झालेली आहे. आता प्रत्येक सुवासिनींना वाण जे आहे ना ते देऊन घेत आहे आणि आजच्या दिवशी ज्या सुवासिनी येतात ना त्यांना मी वाण देत असते. आणि बघा रथसप्तमीपर्यंत हा वाण द्यायचा जो कार्यक्रम आहे तो चालूच असतो. जर तुम्हाला आजच्या दिवशी पूजा करता आली नाही तर रथसप्तमीच्या दिवशी देखील पूजा करता येते. तर गेल्या वर्षी मी रथसप्तमीलाच पूजा केलेली होती. ताट पूजेचं एका ठिकाणी ठेवलंय काय सगळं ते एका ह्याच्यामध्ये कुठल्या बॉक्स मध्ये काय असेल ते तू ते ह्याच्यात ठेवलीस ह्याच्यामध्ये कोटीमध्ये ठेवले. मोबाईल घेतले की निघाले एकच घरी म्हणून डब्बा हो ना मग काय डब्बा आला. या ठिकाणी आम्ही नवीन आलेलो होतो त्यामुळे फारशा ओळख ज्या आहेत ती माझी आणखी नव्हती. तर ज्या काही शेजारी होत्या आणि सोहमची मित्राची आई, आर्याची मैत्रिणीची आई जी होती ती त्यांना मी बोलवलेलं होतं हळदी कुंकाला. आणि बघा कमी वेळात देखील ओळखी होतात. कारण बघा जर आपण येणं जाणं ठेवलं ना तरच आपल्याला ओळख होते. तर बघा आता या ठिकाणी मला देखील हळदी कुंकवाला जायचं आहे. तर कमी वेळामध्ये बरेच जण माझ्या ओळखीचे झालेले होते आणि खूप छान इथले जे काही मित्रमैत्रिणी आहेत ते आहेत बघा. तर या ठिकाणी हळदी कुंकू जे आहे ते मी केलेलं होतं. आता मला याच्यानंतर देवाला नैवेद्य जो आहे तो देखील बनवायचा आहे आणि सर्वांना जेवायला वाढायचं आहे. दूध जे आहे ते तापवायला ठेवलेलं आहे. त्याच्यात गूळ टाकलीस.
तर मित्रांनो, सणावाराच्या दिवशीचं माझे जे रुटीन आहे ते कशा पद्धतीचं आहे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर बघा, सकाळची जी देवपूजा आहे ती कशा पद्धतीनं केलेली आहे, त्यानंतर देवांना वस्त्र कसे घातलेले आहेत, सुगडपूजन जे आहे ते मी कशा पद्धतीनं करते, आणि त्यानंतर बघा वाण जे आहे ते मी कसं दिलेलं आहे, हे सर्व आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तिळगुळाची पोळी जी आहे ती देखील बनवलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.